बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चूभाऊ कडू यांनी खुशखबर दिलेली आहे। कोणती ते शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील खुशखबर असणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण की ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि खुशखबर इथं सरकारने सांगितलेली आहे। आता यासाठी पात्र जिल्ह्याची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे आणि बँकांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। रक्षाबंधनाच्या निमित्त हे जसं की कर्जमाफीचं आता आश्वासन पूर्ण करणार असं जसं की सरकारने सांगितलेलं आहे। आता संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या इथं नेत्यांनी इथं शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं, पण महायुती सरकार सत्तेत येऊन इथं जसं की अद्याप काही दिवस झाले कर्जमाफीबाबत ठोस काही सांगितलं जात नाही। त्यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू कर्जमाफीची मागणी घेऊन इतर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जसं की या पार्श्वभूमीवर आता शेतकरी कर्जमाफी समितीच्या माध्यमातून सर्वेक्षण इथं होणार आहे। बघूयात तर स्पेशल जसं की न्यूज कोणती शेतकऱ्यांसाठी असणार आहे। तर बघा, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करायचं आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे। या राज्यातली कर्जमाफी होणार आहे, कोणते ते राज्य असणार आहे आणि कोणते ते जिल्हे असणार आहे, त्या जिल्ह्यामधनं कर्जमाफी होणार आहे। सविस्तर संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीने तुमच्या भाषेत इथं कर्जमुक्ती सरकार केल्याशिवाय राहणार नाही असं शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी इथं लढा पुकारलाय। तर त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे पुण्यात इथं शेतकरी हक्क परिषद पार पाडली। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते नवसह विविध शेतकरी संघटना नेते उपस्थित होते। दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वेक्षण होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। योग्य शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी। काही लोक इथं जसं की फार्म हाऊस बांधतात, मोठे मोठे घर बांधतात, इथं फॉर्च्युनर घेतात, गाड्या घेतात आणि त्याच प्रकारे शेतकरी कर्जमाफीमध्ये येतात। साधारण शेतकऱ्यांचं असं सर्वेक्षण झालं पाहिजे, ज्या शेतकऱ्यांच्या जसं की आर्थिक इथं कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकऱ्यांचं सर्वेक्षणात खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि त्याच्याकरता ही जशी की समिती नेमली गेली आहे। त्या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर या राज्यामध्ये आणि या गोरगरीब गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तर आपल्यालाच असेच इथं शेतकऱ्यांच्या जसं की कर्जमाफीची वाट तुम्ही पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो। शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, सरकार त्या बाजूने आहे आणि सरकार त्यावर काम करत आहे। लवकरच इथं तुम्हाला यावर काम झालेलं दिसेल। येत्या काळात आता निवडणुकी आहे आणि जिल्हा परिषद, नगरपालिका या काळात जर अगोदर जर रान आलं आणि कर्जमाफी झाली तर नक्कीच इथं शेतकऱ्यांसाठी आणि सरकारसाठी इथं जसं की आनंदाची बातमी असणार आहे। कर्जमाफीने तुमच्या भाषेत कर्जमुक्ती सरकार केल्याशिवाय राहणार नाही, कारण आपलं जसं की जर सगळे एकत्र होऊन जर उभे राहिलो तर हेच सहज शक्य आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी जून महिन्यात बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। उच्चस्तरीय समितींच्या अहवालानंतर शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेणार येणार असं आश्वासन सरकारने दिलं होतं। दरम्यान 2 ऑक्टोबरच्या जसं की आत सरकारचं कर्जमाफीची तारीख सांगावी, अन्यथा मंत्रालयात इथं आम्ही घुसणार आणि आंदोलन घुसणार असा इशारा बच्चू कडूंनी दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक समिती नेमली आहे। ही समिती शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करणार असून गरजू आणि पात्र शेतकऱ्यांच्या इथं कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे आणि कर्जमाफीचा लाभ याच आणि गरजू आणि गरीब याच गरजूवंत शेतकऱ्यांना हा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। ती समिती काय हे करणार आहे तर देखील माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, खरे गरजू असलेले शेतकरी त्या कर्जमाफीमध्ये बसले पाहिजे, त्यासाठी ही समिती आहे। म्हणून अगदी जबाबदारीने मुख्यमंत्री बोलले आहे की वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देणार आहोत। तेच सुचवतोय मुख्यमंत्री महोदय आहे। भाजपाच्या ज्या जसं की जाहीरनाम्यामध्ये, त्यांच्या मित्र पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीची शेतकऱ्यांना इथं देणार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार हा जाहीरनामा केला होता। निवडणूक झाल्यानंतर मितीपर्यंत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये एक शब्द उचललेला नाही आणि यात जसं की महसूल मंत्री म्हणतात आम्ही त्यासाठी कर्जमाफी करू आणि इथं समिती नेमली आहे, असं सर्वेक्षण करण्यास सुरू आहे।
पवार साहेबांनी ज्यावेळेस कर्जमाफी केली तेव्हा सर्वेक्षण केलं नव्हतं, एका मिनिटात निर्णय घेतला होता. कर्जमाफीसाठी लढा पुकारण्याच्या बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये इथं दिसत होतं. शेतकऱ्यांचा वाढाव इथं पाठिंबा मिळतोय. इथं अमरावतीतील पिंपरी गावातील प्रत्येक घराची भित्ती इथं कर्जमाफीच्या घोषणाखाली दबलेली आहे आणि इथं गंजत आहे. त्याच प्रकारे 7/12 कोरा 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 अशी वाक्य भिंतीवर इथं लिहिण्यात आली आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुमचं संपूर्ण 7/12 कोरा करणार आणि तुमचं डोक्यावरचं कर्ज हे सगळं मिटवणार. तेव्हा ठामपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं शेतकऱ्यांचे विधेयक वाढत आहे. तर अशा प्रकारे आश्वासन हे बच्चू कडू यांनी दिलेलं होतं. तर याच प्रकारे त्यांनी सांगितलं होतं की जसं की कर्जमाफी करणार नाही तर आम्ही 2 ऑक्टोबरमध्ये मंत्रालयामध्ये घुसणार आणि सगळं आंदोलन घेऊन मंत्रालयाच्या इथं जसं की आत येणार. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितले होतं. तर बघा, समितीच्या माध्यमातून राज्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल याचं जसं की आकडा फिक्सपणे सरकारने सांगितलेला नाही, परंतु यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला देखील लागणार आहे आणि त्याच प्रकारे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, पॅन कार्ड देखील लागणार. त्याच प्रकारे शेतकऱ्यांना कर्जाचं जे स्टेटमेंट असणार आहे ते सुद्धा लागणार आहे आणि कर्जाची पावती लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे आणि आधार कार्डवरती, बँक पासबुकवरती, रहिवासी दाखल्यावरती, उत्पन्नाच्या दाखल्यावरती, या सर्व डॉक्युमेंटवरती त्यांचं नाव सारखं असायला पाहिजे. पॅन कार्डवरती त्यांचं नाव सारखं असायला पाहिजे. धुळे, नंदुरबार, यवतमाळ, सातारा, सांगली, नागपूर, त्याचप्रकारे अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये, कोल्हापूर, उस्मानाबाद, अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे. सरसकट कर्जमाफी होणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण की गरजू आणि गरजूवंत शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी करणार आहे आणि खास करून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार याकरिता समिती नेमल्या गेली आहे. आता जसं की रक्षाबंधनानिमित्त ही समिती नेमल्या गेली आहे. आता लवकरच कर्जमाफी होणार आहे. तर कर्जमाफीच्या आतुरतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.